पवित्र पोर्टलवर प्रिफरन्स असाइन आणि लॉक करण्यासाठी आपल्याला वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर 2025 या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. 2025 टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लॉगिन पेज ओपन होईल. लॉगिन आपल्याला आयडी टाकायचा, पासवर्ड टाकायचा आणि कॅप्चा टाकून तर लॉगिन करायचं आहे. हे आपण लॉगिन प्रोसेस ऑलरेडी पाहिलेली आहे, त्यामुळे आधीचा व्हिडिओ बघून घ्यायचा. नंतर आपल्याला ओटीपी प्राप्त होईल. ओटीपी फिलअप करायचा आहे. ओटीपी फिलअप केल्यानंतर आपल्यासमोर पवित्र पोर्टलचे वेब पेज ओपन होईल. त्यानंतर पवित्र पोर्टल 2025च्या वेब पेजवर उजव्या साईडला 3 आडव्याच्या लाईन्स दिसतील, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक करून आपल्याला पहिले प्रिफरन्स जनरेट करून घ्यायचे. प्रिफरन्स आपण जनरेट केलेले आहेत, मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. प्रिफरन्स आपल्याला जनरेट करून घ्यायचे आहेत. प्रिफरन्स जनरेट केल्यानंतर जनरेट सक्सेसफुली येईल. परत आपल्याला 3 डॉटवर क्लिक करून वापस यायचं आहे. त्यानंतर आपल्याला खाली येऊन असाइन प्रिफरन्स नावाचं टॅब दिसेल. असाइन प्रिफरन्स यावर आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला सिलेक्ट प्रिफरन्स ऑफ युअर चॉईस विदाउट इंटरव्ह्यू हे येतील. आपल्यासमोर जे प्रिफरन्स आपल्याला आलेले आहेत ते आपल्याला त्यावर सर्वांना ऑलला सर्च करायचं आहे. त्यावर सर्चवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जे प्रिफरन्स जनरेट झाले होते ते प्रिफरन्सची लिस्ट आपल्यासमोर दिसणार आहे. आणि त्यापैकी आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जॉब करायचं आहे, कोणत्या याच्यामध्ये लागायचं आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला ऑलमोस्ट जेवढे प्रिफरन्स जनरेट झालेले आहेत त्याच्यावर सगळ्यांना क्लिक करायचं आहे. मी फक्त डेमोपुरते 7-8 फक्त घेतले की कोणते पाहिजेत म्हणून. तर तुम्ही ऑलमोस्ट तुम्हाला जेवढे प्रिफरन्स झाले तेवढ्या सगळ्यांना इथं क्लिक करायचं आहे. हे प्रिफरन्स आपण इथं लावत नाही आहे की पहिलं कोणतं दुसरं कोणतं. याच्यामध्ये आपल्याला फक्त हे सगळं सिलेक्ट करून घ्यायचे रँडमली, कारण ही प्रिफरन्स नाही देता आपण सध्या चॉईस देतो की या आलेल्या प्रिफरन्समधून आपल्याला कोणते सिलेक्ट करायचे आहेत जॉबसाठी. तर सर्वच ऑलमोस्ट तुम्हाला जेवढे आलेले तेवढे सगळे तुम्ही सिलेक्ट करून घ्या, कारण प्रिफरन्स द्यायसाठी पुढे आहे. याच्यातून आपल्याला सगळे सेव्ह करून घ्यायचे जेवढे आपण घेतलेले आहेत. आता मी 7-8 घेतले डेमो पुरते, ते घेतले आणि ॲड प्रिफरन्सवर क्लिक केलं. ॲड प्रिफरन्सवर क्लिक केल्यानंतर आपण जे सध्याचे प्रिफरन्स सिलेक्ट केले समजा तुम्हाला जर 50 प्रिफरन्स जनरेट झाले असेल तर तुम्ही 50 प्रिफरन्सवर इथे क्लिक करायचं आहे रँडमली कसंही. तिथं नंबर नाही द्यायचा आहे. नंतर खाली यायचं आहे, ओकेवर क्लिक करून आपले प्रिफरन्स जे सिलेक्ट झालेले आहेत. त्यानंतर हे इथं आपले बघा इथं खाली दिसत आहे सिलेक्टेड प्रिफरन्स बाय यू. म्हणजे तुम्ही जे प्रिफरन्स आता सध्या सिलेक्ट केले, मी सध्याच्या डेमोवरती फक्त 8 सिलेक्ट केले. तर ते 8 पैकी आपल्याला सध्या कोणते आपण केलेले आहेत 8 ही यावर ऑल सिलेक्ट करायचे. सर्व आपल्याला सर्वांवर क्लिक करून घ्यायचं आहे या 8च्या 8ही पैकी. आणि परत आपल्याला सेव्ह करायचं आहे. खाली येऊन खालच्या टॅब दिसत आहे सेव्हमधली, कारण आपल्याला 2-3 वेळ हे सेम असंच करायचं आहे. रँडमली कसेही नेमके जेवढे आपण घेतले तेवढे सगळे परत आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर तुम्ही क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर थोडा लोड घेईल आणि असाइन प्रिफरन्स नावाचा आता आपल्याला टॅब ओपन होईल. आपण आतापर्यंत सिलेक्ट प्रिफरन्स बघत होतो, जो वरचा टॅब होता. असाइन प्रिफरन्स म्हणजे आपण जे प्रिफरन्स जे आता सिलेक्ट केले होते त्यांना आपल्याला आता प्रिफरन्स सिक्वेन्स नंबर द्यायचा आहे. इथं आपल्याला सिक्वेन्स नंबर, इथं आपला प्रिफरन्स चुकला नाही पाहिजे. आपण वर रँडमली केला आहे, पण इथं आपल्याला जो पहिला प्रिफरन्स पाहिजे, जिथं आपल्याला जॉब करायचा, जिथं आपल्याला लागायचा 1 नंबरवर, ते ठिकाण इथं व्यवस्थित निवडायचं आहे. व्यवस्थित पहिले वाचून घ्यायचे प्रिफरन्स की आपल्याला प्रायमरी शाळा, सेकंडरी शाळा आहे, एडेड शाळा आहे, नॉन एडेड शाळा आहे कोणती, त्यानुसार आपल्याला 1, 2, 3 असे प्रिफरन्स सिलेक्ट करायचे आहेत. त्याच्यासमोर आता हे जे डाव्या साईडला असाइन प्रिफरन्स नावाचं दिसत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचा बॉक्सवर, तर तिथं 1 नंबर येऊन जाईल.